का बाबा पुन्हा पुन्हा ही वेळ आपल्यावर का? किती बरे बघा की करता गेलं, त्रेता गेलं, द्वापार गेलं, कली आलंय महाराज. किती वेळा ही वेळ आमच्यावर आली. या वेळेचा खटका जर मिटवायचा असेल आता चान्स आहे बरं, आता संधी आहे. हा असा फटका मारावा लागते की दुमार हे खटक्याचं नावच घेऊ नये. आपण आहे की द्या कुस्ती दमा पोटाखाली घ्यावं लागते म्हणा. पोटाखाली दूर राहिलं पाटील तुमच्या पायात पाय घालून जर पाण नाही गेलो मग म्हणा तुम्हा अंगाला खेटणं तर दूरच राहिलं. व चलत चलत पायाला पाय जरी मारलं तरी पडता तुम्ही, पण मला पाडायचं नाही. आणि मी ज्याला पाडला होते अजूनही उठलं नाही. तुम्ही याला साक्षी आहात. अजूनही रोज 10 गावचे जरी फोन गेले कोण पांडू नाही अडचण आहे हो, सोयाबीन कापाय आलंय, माणसंच भेटणं आले, लय दिवसाला भजन चालू नाही आमचं, अजूनही उठणं आलेत म्हणालो. पण मला तुम्हाला पाडायचं नाही. मी कुठंतरी शब्द दिलाय टिकून त्या कुस्तीच्या काला नादी लागाल्या. हा कोणाचं बरं झालंय म्हणाल्या. हा हे कुस्ती होय. या कुस्तीमध्ये जर ते बघल्या तुम्ही बरं ते खेळणाऱ्याच्या पेक्षा बी ते बाजूला बसणाऱ्याला लय ताव. खेळणार कमी ते काय ते फळच राहते तसला कुठलाही फळ हे काय ते काय ते बाजूच इकडून धर तिकडून धर इकडून घाल हात अरे गळ लावली या लोकांनी तर एक याची घोळसून माती व्हायली मानाड खाली दाबाले वरच आणि ते म्हणाले उठ मानकाड मानकाड कसं की बघतो आहे. जे गोळ चालय त्याचं ऐकल्यावर तर अजून जोऱ्यात दाबते वरच. त्याच याच्या माणसाचं कानावर पडावं फक्त वरी निघ म्हणलेलं अजून इतकं जोर धरून दाबते महाराज. कुस्ती होई. अशा प्रकारे या कुस्तीच्या नादामध्ये आपल्याला पडायचं नाही. पण बघूत मी काय म्हणलो ज्याने जीव दिला दान हे प्रमाण तुमचं होय. बघू दानाचे प्रकार आहारदान, शास्त्रदान, अन्नदान. कोणतं दान कुठं टिकते, कोणतं दान कुठं संपते, कोणाला देवाव. हे काय म्हणतो बघा कुपात्राशी दान देता रवरव पचे नरक तत्वता म्हण. दान देणाऱ्याला सुद्धा एवढं जागरूक राहावं लागते. दान जर आपलं कुपात्राच्या पात्रामध्ये दान पडलं आपलं सगळं पुण्य त्याच्या पदरात जाते, त्याचं पाप आपल्या पदरात येते. दान देणाऱ्यानं सुद्धा किती सावध असलं पाहिजे बघा. सत्पात्रामुखी पडे अन्नदान कोटी यज्ञ फलप्राप्ती म्हण. याच्यासाठी दुसरा पर्याय दिलाय अन्न घालावे सर्वाभूती पात्र मिळे दैवगती. शुक मुनीला अवतान नव्हतं, पांडवानं पंगत केली स्वर्गात घंटा वाजवायसाठी. पुराणातली घटना होय, माहित आहे सगळ्याला. गावामध्ये रामायण महाभारत ऐकून आहात तुम्ही. शुक मुनीला आमंत्रण नव्हतं. मी म्हणणारे ऋषी मुनी येऊन जेवून गेले, पण स्वर्गात काय पांडवाचा घंटा वाजना गेला. स्वर्गात त्याला वाटलं कृष्णाला वाटलं गाव फिसकते, आपल्या पांडवाचं पारड खाली पडते. काय केलं? काहीच नाही. शुक मुनीला सांगितलं काही करा महाराज, पण तुम्हाला जाऊन तिथं जेवावं लागते. आमंत्रण नव्हतं, बगर आमंत्रणाचं जायना म्हणलं. शुक मुनी जात नाही म्हणले. म्हणल्यावर एका पक्षाचं रूप घेऊन जिथं पतरवाळ्या फेकल्या होत्या त्या पतरवाळीतलं एकच शीत त्या शुक मुनीने खाल्लं महाराज. एक शीत खाण्याबरोबर दन दन स्वर्गामध्ये घडलं होतं. दानाचं महत्व बघायचं आहे ना आपल्याला. जैसे खावे अन्न तैसे होय मन मन. कुठं दान कराव कोण कोणा अवदान देणारे बघा. आमच्या इकडे बघा तुम्ही, तुमच्या इकडे आमदार खासदार असे घेऊन जा म्हणाले किती करतात किती खातात. कोणाचं खावाव याची सुद्धा आपल्याला जाण पाहिजे. कोणाचं खावा होते. एक साधू माणूस संत माणूस एका गावामध्ये मुक्काम पडला. गावामध्ये मुक्काम पडल्यावर त्या
घरामध्ये माणूस नव्हतं त्या बाईचा नवरा नव्हता. नवरा कामाला गेलता ड्युटीला. ते संत म्हणले म्हणा, महाराज म्हणले म्हणा, बाई तुमचे नवरे कुठे घेत? नाही माय म्हणले ते कामाला गेलेत. आता हिने काय लई फोडून सांगली नाही. तर त्यावेळेस गमत काय झाली, तिथं जेवण केलं त्या बाईच्या इथं त्या महाराजानं जेवण केलं, झोपला महाराज. सकाळी त्याचं रात्रभर पोट कुडकुड केलं. कव्वा उजडते मी कव्वा जाऊ की म्हणलं हे महाराज, कव्वा जाऊ की. पोट असं बिघडून गेलं. त्याचं बिघडल्यावर त्या महाराजानं काय म्हणलं त्या माय माऊलीला, माय मला एक तांब्या द्या म्हणलं. त्या माय माऊलीनं महाराज होय माय चांगला म्हणून तिनं काय केली, पितळाचा तांब्या दिली त्या महाराजाच्या हातात. पितळाचा तांब्या महाराज घेऊन गेला शौचालयाला. निष्पुरी महाराज. बरं महाराज शौचालयाला गेलाय. ते पोट बिघडलेलं कुठं गेलं की त्या तांब्यात मन गेलं. याच पितळाचा तांब्या म्हणला. इकडल्या इकडे जर गेलो तर काय पत्ता लागणार आहे बाईला म्हणला. हे तांब्या घेऊन जायचा विचार करायला येता मनात पितळाचा. बरं घेऊन जावा तर बॅग आपली तिची येत आहे म्हणला. कसं घेऊन जाऊ? त्यावेळेस ते पुन्हा बॅगचं निमित्त करून परतून आलं. आणि ज्यावेळेस त्याचं सगळं शोच्च बाहेर निघून गेलं त्यावेळेस त्याची बुद्धी ताळ्यावर आली आणि विचार करू लागला की मया हे मना सुचलं कसं, चोरीचा विषय माझ्या मनामध्ये कस काय आला. बाईला विचारावं म्हणून बाईला पुढी बसलं रामपर्यात. फाटे 5 वाजताची गोष्ट आहे. माय खरं सांग मला तुझा नवरा काय काम करते? बाई ध्या ध्या रडू लागली. त्यावेळेस रडू लागली. रडू लागल्यानं त्यावेळेस सगळं गाव उठल याची भीती. काय म्हणते की एकटी बाई घरामध्ये, बाई रडू नको काय झालं सांग मला. काहीच नाही महाराज म्हणली, माझा नवरा 8-8 दिवस हे ना म्हणली चोऱ्या करते म्हणली. तिला चोऱ्या, कोणाची चोरी करून हे तांदूळ आणलेत की म्हणली त्याचा भात करून तुम्हाला खाऊ घातला हो म्हणजे. चोरीचं अन्न खाल्यामुळं याची भावना चोरीची झाली महाराज. हा, जैसे खावे अन्न तैसे होय म्हणा. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित गोपाळरावजी